खेळायला हरकत नाही, परास्त झालेल्या पण या स्पर्धेसाठी फार सुंदर आयोजन आहे आणि या मॅनेजमेंट टीमचं त्यांनी कौतुक केलेलं आदरणीय मोहनजी माई साहेब आणि राजारामजी माई साहेब केव्हा यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कांचनदादा पालकर एक नामवंत स्कोरर केव्हा याचे हे देखील मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत, सो त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. न्यूज आणि अडिवली प्लीज लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. ऑलरेडी आज आपण लेट आहोत, मॅनेजमेंट टीमच्या सूचना आलेल्या आहेत. मॅचला त्वरित तुम्हाला सुरुवात करायची आहे. न्यूज आणि अडिवली शेवटचा ऑफिशियल कॉल. मी सहर्ष स्वागत करेन. जगावदेव क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 ची पहिली रजनी, पहिल्या रजनीचा द्वितीय फेरीमधील पहिला सामना आहे. रियार्थ 11 जयनुमान नीजे आणि त्यांच्या विरुद्ध आता संघ पाहणार आहोत आपण प्रिशा 11 जयनुमान अडिवली. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचना करेन आणि नेक्स्ट मॅचचे कॅप्टन दोन्ही संघांचे जयनुमान नेवाळीपाडा आणि रोहिंजन बी मंचाशी लगेचच तुम्हाला संपर्क करायचा आहे. त्यानंतरची मॅच असेल जगदंब वाकनबी आणि त्यांच्या विरुद्ध सार्थ 11 सार्थ अँड दानवी 11 शिवशक्ती खारगर यांच्यामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा मी सूचना करेन दोन्ही संघांना मॅचला त्वरित सुरुवात करा. अंपायर चला आपण खेळाडूंना मॉर्निंग द्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. ऑलरेडी बराचसा वेळ आपण ऑलरेडी लेट आहोत कारण उद्घाटन सोहळा मोठमोठ्या मान्यवरांची आपण उपस्थिती बघितली आणि त्यामुळे थोडासा वेळ आपला तिकडेही गेलेला आहे. सूचना असतील. 4 ओव्हरची मॅच आहे हे देखील लक्षात असू द्या. द्वितीय फेरीमधील पहिला सामना या स्पर्धेचा आजच्या पहिल्या रजनीचा प्रिशा 11 जयनुमान अडिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना टीम आपण पाहत आहोत रियार्थ 11 जयनुमान नीजे. जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी केला. एका बाजूला गोलंदाजी करत असताना शिरडोनला थांबवलं होतं अडिवलीने आणि फार लवकर त्या धावसंख्येला चेस केलं. दुसऱ्या बाजूला हाय स्कोरिंग मॅच पहिल्या डावामध्ये चांगली धावसंख्या उभारत असताना त्या धावसंख्येला डिफेंड केलं नियोजन आहे. हे दोन्ही संघ आता समोरासमोर. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन नितेश पाटील. शफल होऊन ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. अपील आपल्याला पाहायला मिळाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मिड ऑनला बॅकिंगला फिल्डर आहेत. अंपायरचा सिग्नल आलेला एज होती. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे आणि या सिंगलने खातं उघडतंय प्रिशा 11 जयनुमान अडिवली संघाचं. जबरदस्त आयोजनासोबत नियोजन. बुर्दुलकरांचं जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल, आदरणीय समाजसेवक प्रवीणजी पाटील साहेब, त्याचबरोबर ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. गुरुनाथ दादा पाटील, भूषणजी पाटील. बॉल हवेमध्ये. शॉर्ट थर्डला फिल्डर आणि फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. 1 for 1 प्रिशा 11 जयनुमान अडिवली.
फेब्रुवारीला नुकतीच पुण्यतिथी देखील पार पडली. सुभेदार की डोक्यावर घेऊन मिरवायची गोष्ट नाही राजा. जेव्हा रायबाचं लग्न डोळ्यांसमोर होतं तेव्हा कोंढाण्याची स्वारी करून ज्यांना वीर मरण आलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी आणि स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे. जबरदस्त प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला पुन्हा प्रयत्न, दुसऱ्यांदा बचावला तो विजय पवार. क्षणभरातच या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण पाहूयात आता रिप्लेद्वारे पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने नितेश पाटील आला. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर, बॅटचा आत लागला बॉल आणि सेल्फ फॉलो थ्रू मध्ये नितेशची कॅच सुटली तिथे, पण त्यानंतरचा थ्रो पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता. बॅट योग्य वेळेला ड्रॅग केली होती विजय पवारने, सेफ होता. रनआउटची शक्यता नव्हती. एक धाव धावफलकावरती, एक विकेट पडले. पुन्हा नितेश ऑप्शनच्या बाहेर. हेल्दी एज आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर. ओहो, दोन्ही गाड्या एकाच एंडला. थ्रो खराब. आता व्यवस्थित काय घडलंय, बॅट्समन सेफ. ऍक्शन रिप्ले पहा. हेल्दी एज होती, आउटसाइड एज, शॉर्ट थर्डला फिल्डर. जबरदस्त फिल्डिंग. हर्षल करून थ्रो आला. स्ट्रायकिंग एंडला त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. बॅकिंगला फिल्डर होता. शॉर्ट मिड विकेटला. विजयची विकेट धोक्यात. नितेशला फक्त बॉलला पकडून सहज लावायचं होतं. घाई केली आहे, अति घाई संकटात नाही असं आपण म्हणतो. संकट तर नाही, पण विकेटही मिळाली नाही. हात लागला स्टंपला, बॉलला पकडता आलं नाही. नावफलकावरती 2. संतोष आणि नितेशची चर्चा. आता मागच्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त खेळ केला होता विथ द बॅट, तो करण माने स्ट्रायकिंग एंडला. ओहो, अराउंड द लेग बोल्ड, फलंदाज बाद. रिप्ले पहा. राऊंड द लेग बोल्ड पाहायला मिळाला. स्विंगिंग लेदर बॉल जो यॉर्कर येतो तसा बॉल थेट आलाय. खरं तर शफल झाला नसता तर फुल लेंथ बॉल होता, पण इथे चुकी केली. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. ऑलरेडी शफल झाला आणि त्यानंतर या फुल लेंथ बॉलला त्याने स्वीप करण्याचा प्रयत्न केला. तो सपशील अपयशी ठरलाय. 2 विकेट फार लवकर आलेल्या आहेत आणि आता मात्र हा संघ कचाट्यात सापडलाय. विकेट पडतायत, दावा बनल्या नाही. 4 ओव्हरची मॅच, लिमिटेड ओव्हरमध्ये बहुतांशी आपण पाहतो विकेटला तितकंसं महत्व नसतं, पण जेव्हा तुमच्याकडे 4 ते 5 फलंदाज फक्त मोजके आणि प्रत्येक ग्रामीण संघाचा विचार केला आपण तर एका संघामध्ये टॉप ऑर्डर मधले 4 ते 5 फलंदाजच आपण पाहतो की जे महत्वपूर्ण असतात आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतात. त्यामधले 2 तर आता माघारी परतलेले आहेत, ज्यामध्ये आपण बघितला तो पहिला बाद झाला नितेश पाटील आणि त्यानंतर त्याचा सलामीवीर करण माने तो देखील परतलाय. भूषण पाटील नामवंत अष्टपैलू खेळाडू या बुरदुलचे सध्या तुम्ही ज्यांना स्क्रीनवरती पाहताय, आणि ऋषभ पाटील ही गोड स्माइल, त्यामागे फार मेहनत आहे. आज व्हॅलेंटाईन डे, आज व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झालेली आहे, रोज डे, त्यामुळे मोबाईल कडे त्यांचे लक्ष. स्ट्रॉंग अपील, येस इट इज आउट. 1 more wicket down. 2 for 3. 2 ला 3. प्रिश 11 अडवली. वाघिवलीवाडा जीवन गावंड सर होते आणि कोणताही मनामध्ये संकोच नव्हता. इट्स अ क्लीन प्लम. समोर गवसला. मागच्या मॅच मध्ये 3 आय थिंक रिव्हर्सचे चौकार त्याने ठोकले होते, पण या वेळेला नाही जमलं. नितेश पाटील समोर होता, काय गोलंदाजी केले. 2 ला 3 विकेट काढलेत आणि जणू काही क्रिकेट नाही फुटबॉल अथवा हॉकीचा आपण स्कोर कार्ड बघत आहोत. 2 ला 3 आलेत. राऊंड द विकेट, क्रीजच्या कोपऱ्याचा वापर प्रत्येक गोलंदाजाने शिकायला हवं. एखाद्या डान्सरकडे स्टेज म्हणजे त्याची प्रॉपर्टी असते. स्टेजवरती जितका तो वावर करेल चांगल्या पद्धतीने तितका त्याचा डान्स प्रेक्षकांना बुरर गाळतो, आणि गोलंदाजाकडे त्याची पॉपिंग क्रीज म्हणजे त्याची प्रॉपर्टी असते. जसं फलंदाज शफल होत असताना फुटवर्कचा वापर करत असताना तो पॉपिंग क्रीजचा वापर करत असतो, तसं गोलंदाजाकडे देखील मुभा असते, त्याच्याकडे देखील ती पॉपिंग क्रीज असते. आणि जो नितेशचा बॉल होता कोपऱ्यातून टाकला आणि थेट आलाय मध्ये गवसला फलंदाज तो जय पाटील. 3 विकेट पडल्या. 2 ला धावसंख्येला फुल स्टॉप लागलाय.
2 ला 3. फुल लेंथ, वन मोर विकेट डाऊन. मॅन इन फॉर्म करण पाटील आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवरती प्राइजलेस विकेट. विजय पवार परतीच्या प्रवासाला. राजारामजी माळी साहेब आणि मोहनजी माळी साहेब सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मॅन फ्रॉम केवाळे. 2 ला 4 पडलेत. आता धावा यायला पाहिजेत, त्या तुलनेत विकेट येत चाललेत. करण सॉफ्ट हँड समोर खेळला कवचला. आता मेरिट वरती खेळावं लागेल. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आता टेनिस बॉल क्रिकेट बदलत आहे, डेव्हलप होत आहे, ग्लॅमर आलाय, पैसा आलाय आणि मॉडर्न डे क्रिकेटर्सकडे ते फटके आलेले, जे स्विचेटचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. जय पाटील कडून आपण बघितले त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये हेलिकॉप्टर आपल्याला सर्रास जतीन पाहायला मिळतो. पण जे कव्हर ड्राईव्हचे फटके आहेत, स्क्वेअर ड्राईव्हचे फटके आहेत, पूलचे कॉपी बुक स्टाईल फटके आहेत, इनसाइड आउट असेल, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, हे फटके कुठेतरी आता लुप्त पावत चाललेले आहेत. त्यामुळे हे क्रिकेटिंग प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक देखील येणं आणि तुमच्याकडे एखादा असा फलंदाज असणं की विकेट चाललेले असताना त्याची बॅटिंग. ओहो, याही वेळेला सेलिब्रेशनला सुरुवात. आउटसाइड एज घेतली आहे. करणला मिळतं दुसरं यश. निम्मा संघ गारद धावा फलकावरती प्रेषाला नडोलीचा. फक्त 3 धावा. 3 ला 5. लाडके आयोजक, कार्यसम्राट, माजी सरपंच आदरणीय उद्योगपती सुनीलजी पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती सध्या पाहतात. आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन धनाजी पाटील साहेब यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. त्यांचे परम मित्र त्यांच्या सोबत बंधू आहेत. मित्रासारखा भाऊ आणि भावासारखा मित्र. 3 ला 5. 9 बॉल मध्ये फक्त 3 धावा, 5 विकेट आलेले आहेत. आता पूर्णपणे टॉपरला नेस्तीनाबूत केलं. मैदानाचा आत आलेले आहेत कॅप्टन योगी बाने. बाहेर निघालाय बॉल, पडलाय. डावा पाय फार पुढे आला होता, ऑनसाइडला वळवायचं होतं, जमलं नाही. मेरिट वरती खेळणं फार गरजेचं आहे. आता उर्वरित जे काही बॉल उरलेले आहेत म्हणजे 2 षटकांचे 12 आणि या ओव्हरचे 2, 14 बॉल मध्ये किमान तुम्हाला 20 ते 25 हे आता पुढे घेऊन जावं लागेल. तर 30च्या पुढे तुम्ही जवळपास जाल आणि त्यानंतर तुम्ही फाईट देऊ शकाल. आता तुम्ही 50ला टार्गेट, 50 आम्ही ठेवू, 50 बनवू, हे माइंडसेट जमणार नाही. आउटसाइड एज आहे. पुन्हा एकदा बॉल चालला मागे, पॉइंटला भेदून 1 धाव पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 4 या आकड्यावरती. करण पाटील आणि नागेश पाटील जेव्हापासून या नियोजन टीमला जॉईन झालेले आहेत त्यांची बॉलिंगची स्ट्रेंथ वाढली आहे. करण जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत, नागेश लॉग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि उर्वरित जे काही सिनियर्स आहेत ज्यामध्ये आपण विशाल पवार, त्यानंतर पाहतोय केतन, विशाल असेल, संतोषला आपण पाहतोय, सचिन असेल आणि हे सर्व यंगस्टर आहेत एका बाजूला, ज्यामध्ये दिशांग चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. नितेश जो अष्टपैलू खेळाडू आहे, जो महत्त्वपूर्ण आहे आणि हा संपूर्ण स्क्वॉड जबरदस्त खेळ सध्या करतोय. अडवली रजनी फॉर्मॅटमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आहे. ओहो, बॅट आणि पायामधून थेट बॉल यष्ट्यांवरती आलाय आणि इथे दीपक देखील मात्र स्वस्तामध्ये आउट. 4 ला 6. 2 षटकांचा खेळ संपला.
गेले 15 वर्ष केलेले आणि त्याचमुळे चौथ्या टर्म मध्ये या गायकवाड दाम्पत्यांना दिलेलं भरभरून प्रेम कल्याण पूर्वेच्या जनतेने हॅट्रिक आमदारानंतर त्यांच्या सौभाग्यवती चौथ्या टर्मचा सलग आमदार आपण पाहत आहोत भारतीय जनता पार्टीचा सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचे चिरंजीव आज त्यांच्या शुभसे या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा पार पडला. 4 ला 7 2 षटकांचा खेळ संपला. लास्ट ओव्हर काय जबरदस्त बॉलिंग केली. 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट काढले ते करण पाटीलने. थर्ड ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहोत केतन पाटील, योगी आणि त्याच्या सोबत असलेला शुभम. पार्टनरशिप करायची आता. स्विच हिटचा प्रयत्न, बॅटस्विंग, अर्ली बॅटस्विंग ज्याला आपण म्हणतो. बॅट फार अगोदर फिरले, बॉल कमी गतीने आला आणि केतनच्या विरुद्ध मोठे फटके येणं हे फार इंटरेस्टिंग गोष्ट असते. मी फलंदाजाचं तेव्हा जरूरच कौतुक करेन, कारण पेस ऑफ, पेस ऑन, सीम अप, ऑफ कटर, आउट कटर, फार इंटरेस्टिंग त्याची गोलंदाजी आहे. विविधता ही आपल्याला पाहायला मिळते आणि योगीला आता खेळावं लागेल. या सर्वांचा विचार जरूर त्याला करावा लागेल. बॉल 11 बाकीत, किमान 25 ते 30 धावा त्यामध्ये येणं गरजेचं असतील. इथे अर्ली बॅटस्विंग, अगोदर बॅट फिरली, बॉल पडल्यानंतर आपण पाहतो हलका बाहेर निघत असताना आला विकेट कीपर कडे. सुरुवातीचे 2 डॉट बॉल, धावसंख्या पूर्णपणे थांबली. फुल स्टॉप. 4 ला 6. ऑन साइडला आपण पाहता डीप स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीपिश कवा पॉइंटला ठेवलाय फिल्डर केतनने. बॅकफुटला थांबलाय, कट करत आहेत. शॉर्ट थर्डला फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. सिंगलचा सायन धावसंख्या बराच कालावधीनंतर आता पुढे चालली आहे. स्कोर ऑन 5. एका मागोमाग विकेट पडत गेले. असं नाही की बॅटिंग ऑर्डर मध्ये फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. करण बाने लास्ट मॅच मध्ये जबरदस्त खेळ होता. 1 धाव. नितेश 0वरती बाद. विजय त्याच्या बॅटमधून 1 आली. जय 0वरती बाद. कल्पेश बाने 0वरती बाद. दीपक बाने 1 या आकड्यावरती तोही बाद झालेला आहे. मात्र या जोडीकडे बॉल बाकी आहेत अजूनही 9. शुभम शफल क्रॉस ऑन साइडला टर्न करायचा होता. 1 मोर विकेट डाऊन. शॉर्ट थर्डला संतोष टेटी टिपलाय झेल आणि 5 ला 7वा धक्का आता बसलाय प्रिशा 11 जवनमान अडिवलीला. सातबारा, नातं, कुटुंब या सर्व गोष्टींना सध्याच्या घडीला फार महत्त्व आहे. कारण आपल्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट जागा विकल्या जातात. त्यामुळे आता जो काही पैसा येतो त्यामध्ये हिस्सा हा देखील एक महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. त्यामुळे बऱ्याचशा भावांमध्ये वाद आपण पाहतो, भावा बहिणींमध्ये वाद आपण पाहतो. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव द्या. सध्या फ्लेक्स स्क्रीनवरती तुम्ही बघितला. मित्रांनो, तानाजी मालुसरे यांचा पण उल्लेख केला. मी जरूर बऱ्याच वेळेला ही गोष्ट म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत. रायगडावरती हिरकणी ज्या बुरुजावरतून उतरली खाली, त्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आलं. कोंढाण्याची स्वारी जेव्हा केली सिंहगडावरती, कोंढाण्याचा तो कोंढाणा किल्ला ज्याला आपण अगोदर म्हणायचो, जेव्हा नरवीर तानाजी मालुसरेंनी जेव्हा तो गड जिंकला, तेव्हा छत्रपतींनी त्या किल्ल्याला सिंहगड असं नाव दिलं. सध्या वाघाप्रमाणे फटका आला प्रभाकर भानेचा. षटकार. बॅट पॅव्हलियन कडे इशारा दाखवत होती. बाई आताही मी बॅटिंग करू शकतो, जरूर तुमचा क्रम कुठेतरी चुकलाय मला आत पाठवण्याचा. आता पाही बॅट येते पॅव्हलियन कडे. प्रभाकर 11 धावा. आता सध्या धावा फलकावरती आपण पाहतो अडिवलीच्या जी चर्चा आपण करत होतो. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव द्या
आणि भूमिपुत्रांचा अट्टहास गेले 2 ते 3 वर्ष जी आपण भूमिका मांडलेली आहे छत्रपतींपासून हिरकणी बुरुजाला, ज्या बुरुजावरून हिरकणी उतरली त्यामुळे हिरकणी बुरुज नाव देण्यात आलं. कोंढाण्याचा किल्ला नरवीर तानाजी मालुसरेंनी जिंकला, त्यांना वीर मरण आलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून जे उद्गार निघाले होते की गड आला पण माझा सिंह गेला, त्यामुळे कोंढाण्याला सिंहगड हे नाव देण्यात आलं. आणि जिथे रक्त सांडलंय या भूमिपुत्रांसाठी ते आमचे नेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव का देऊ नये, दिनकर बाळू पाटील, अर्थातच सर्वांचे लाडके आपले स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव जरूर देण्यात येईल. 11-7 सध्या ही परिस्थिती आपण पाहतो. आणि सकाळी माझ्या समोरच नगरसेवक चषक दातेलीच्या स्पर्धेमध्ये 1 ओव्हर 3 धावा डिफेंड करणारा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आलाय मीत खंडागे. मात्र इथे योगीला आता बॅटिंग करावी लागेल. बॅकफुटला चांगला फटका, बॅकवर्ड पॉइंटला थांबून त्यानंतर डिस्चार्ज केलं बॉलला, बॅकवर्ड पॉइंटला आलाय चौकार. ज्या दिभांनी आपल्याला आपल्या जागांचा भाव दिला, 12.5% कायदा जो अधिवेशनामध्ये अगोदर कोणी मांडला असेल तर भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते दिवा पाटील साहेब. त्यामुळे या सर्व भूमिपुत्रांचा अट्टहास आहे की नवी मुंबई जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होते त्याला फक्त दिवा पाटील साहेबांचंच नाव दिलं पाहिजे. आणि 2 वर्ष अगोदर जे आपण फार मोठं आंदोलन देखील केलं होतं, महाराष्ट्र सरकारकडे, भारत सरकारकडे आपली हीच मागणी आहे आणि त्या कारणास्तव आपला समाज देखील एकत्रित येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने खेळला, बॅटचा चेहरा बंद केला, शेवट नॉन स्ट्राइक एंडला संधी पण डबल माइंड झाला. स्ट्राइकिंग एंडला थ्रो करू की नॉन स्ट्राइकिंग एंडला चान्स घेऊ, त्यामध्ये बॉल हातामध्येच ठेवला. मीतने एकदा पूर्ण करू दिली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर सध्याचा स्कोर दाखवतोय 16 धावा. प्रभाकरचा बॅटमधून एक षटकार आलेला आहे, अजून 1 ते 2 आले, 30च्या जवळपास जर अडवली गेली तर कदाचित निळजेला ते फाईट देऊ शकतात. खोला टाकला होता, बॉलच बॅक, क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. येते ती 8वी बॉल, बाकी अजूनही 2. यानंतर खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आपण मंचावरती रिपोर्ट करा. एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत सायली रुही 11 जयनुमान निवाईपाडा आणि दुसऱ्या बाजूला अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन बी. कॅप्टनने रिपोर्ट करा. हॅमर केला, समोर खेळला लॉंग हॉर्नला, 1 धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 17 वरती पोहोचली. नवीन भाने हा नवीन फलंदाज मैदानाचा आत आहे. 17 धावा, शेवटचा 1 बॉल टार्गेट सेट करणार आहे. टॉप ऑर्डर नाराज केलं, जी बॅटिंग केली होती फर्स्ट मॅच मध्ये ती झाली नाही, त्यामुळे धावसंख्येची कमतरता स्पष्टपणे दिसते आपल्याला. धावफलकावरती त्या फक्त 17. शेवटचा बॉल मीत खंडागे. ऑल लॉफ्ट केल्या बॉलला, मिस टाइम, डीप स्क्वेअर लेग, दिशांग जज करतायत. वेल जज कॅच. शेवटच्या बॉलवरती आणखी एक विकेट. 17ला 9 डाव संपला पहिला आणि आता लक्ष ठेवलं अडवली संघाने निळजे संघासमोर 18 धावांचं टार्गेट. 18 रन्स, 24 बॉल आणि 18 धावांची गरज असेल. या आपण वळूयात टॉस बॉक्स कडे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करू. सायली रुई 11 जयनुमान नेवाईपाडा आणि अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन बी. इट्स ओव्हर टू युअर टॉस बॉक्स. थँक्यू.
बरोबर निवालीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया यावं आपण. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाणार कारण इनिंग ब्रेक आहे सध्या आणि या इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होणार आहे. आमदार चषक 2025 ही क्रीडा स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहत आहात. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खेळवली जाणारी क्रीडा स्पर्धा. मी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. मी विनंती करतो रोहिंजन टीम कॅप्टन कृपया आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशनमध्ये रिपोर्ट करा. प्रणव प्लीज मेक इट फास्ट. सन्मान्य आदरणीय अरुणजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि टॉस लगेचच साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मी सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांना विनंती करेन की आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जॉईंट व्हा. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. एकीकडे जयदुर्गा रोहिंजन बस संघ, दुसरीकडे निवालीपाडा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हेड आणि टेल आहे त्यामुळे रोहिंजन कॉल करणार. आमचे अरुण साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस होतो. टेल आणि टेल आलेला आहे त्यामुळे रोहिंजन टीमने हा टॉस जिंकलेला आहे. प्रणव टॉस जिंकला. सर्वप्रथम निर्णय काय असणार आहे थोडक्यात बातचीत करू कारण सामना अगदी उत्कंठावर्धक आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग आहे सांगतो तुम्हाला. एकंदरीत ही क्रीडा स्पर्धा आमदार चषक यावर्षी तुमचा संघ भरपूर फॉर्ममध्ये चांगला चालला आहे परंतु ही स्पर्धा पहिला सामना आहे नेवाळीपाडा टीमसोबत. काय रणनीती असेल, कशा पद्धतीने खेळ व्हायला हवा, काय सांगशील? नक्कीच रणनीती आखली नाही. बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्यासोबत खेळलो आहे. माहिती आहे आम्हाला गेम प्लॅनिंग त्यांची ना आमची. बाकी 2-3 मॅच आम्ही जरा कंटिन्यू हरतोय. या मॅचमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करू. स्पर्धे आयोजनेविषयी काय सांगशील कारण या विभागातील अतिशय नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणजे ही आमदार चषक. स्पर्धेविषयी आणि स्पर्धा आयोजकांविषयी काय म्हणशील? नक्कीच मागच्या स्पर्धेत खेळायला न भेटला, या स्पर्धेत खेळतोय तर भरपूर भारी वाटतंय. भरपूर चांगलं आयोजन आहे. थँक्यू व्हेरी मच. डिसिजन पेंडिंग असतील. नेवालीपाडा टीम कॅप्टन थोडक्यात तुमच्याशी बातचीत होईल. आपण सांगा टॉस जरी गमावला तरी देखील आता जो पण निर्णय येईल तो मात्र तुम्हाला स्वीकारावा लागेल. जास्त वेळ नाही, फक्त आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप छान आयोजन. चला थँक्यू व्हेरी मच. अतिशय शॉर्ट न्यूज होती. टॉस जिंकला रोहिंजन टीमने. डिसिजन अजून पेंडिंग आहे त्यामुळे जो काही डिसिजन येईल तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत आम्ही तुम्हाला जॉईंट होतोय. येस थँक्यू. एक पारितोषिक आलेलं आहे. अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांचा कटआउटला जर डायरेक्ट बॉल लागला तर काटेचे नामवंत खेळाडू आणि युवा उद्योजक राजदादा पाटील यांच्याकडून निविजेच्या फलंदाजांना 1001 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. थँक्यू. सामन्याला सुरुवात होतीये. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला हा पहिला दणका. रन मिळतील 6. डिफेन्सिव्ह भूमिका. सेकंड बॉल इथे मात्र अटेम्प्ट करत असताना कोणतीही धाव नाही. टार्गेट या मॅच मध्ये 18 धावांचं टार्गेट आहे. त्यातील पहिल्या 6 धावा पहिल्याच बॉलवरती. सेकंड बॉल डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार विजय पवार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चुकीचं कॉलिंग त्या ठिकाणी होतं आणि वरती थ्रो झाला परंतु इथे क्रुशियल मुवमेंट आहे. पंच आमचे जीवन गावण सर रिस्क घेऊ इच्छित नाहीत त्यामुळे चेक करूया आपण आमच्या वॉर रूम मध्ये नेमकं काय घडलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहत आहोत आमदार चषक दमदार स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर येत्या रविवारी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षकांसाठी मोठी मेजबानी असणार आहे. त्यामुळे मात्र
या रविवारी येत्या सगळे प्लॅन आपले कॅन्सल करा आणि आमदार चषकासाठी तुम्ही आवर्जून या क्रीडांगणावरती उपस्थित राहा, कारण संपूर्ण आलेल्या प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे जेवणाची मेजबानी असेल. डिसिजन स्टील पेंडिंग अजूनही चेक केलं जाते. आमचे सुनील तांडेल सर आहेत आमच्या वॉर रूम मध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, आणि नेमकं काय घडलंय हे मात्र पाहूया पंचांच्या माध्यमातून. डिसिजन इट्स आउट, परतावा लागेल माघारी बॅटरला, कारण चुकीचा कॉल आणि या चुकीच्या कॉलमुळे इथे मैदान सोडावं लागले ते म्हणजे बॅटर केतन पाटीलला. हे पहा ऍक्शन इथून मात्र अगदी सपशल रनआउट झालेला पाहायला मिळाला. केतनने मात्र आपली विकेट गमावली. केवळ 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी मिळालाय, तो रियार्थी 11 जय हनुमान निळजेला. प्रिशा 11 जय हनुमान अडिवली संघ मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात उभ्या करू शकला नाही. केवळ 18 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं गेलं. अपेक्षा होती की साधारणतः 40-45 धावा जर टार्गेट म्हणून सेट झाल्या तर मात्र मजा येईल. 50 ध्येय त्यांनी अगदी डोळ्यासमोर ठेवलं होतं, परंतु त्या ध्येयाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दगा मिळालाय. 18चं टार्गेट, 6वर 1 सध्या निळजे टीम मैदानाच्या आतमध्ये आपलं पाहायला मिळते. विजय पवार बॉलिंग ट्रॅकवरती आडिवली टीमच्या माध्यमातून प्रिशा 11 जय हनुमान आडिवली हा देखील संघ आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेचे आयोजक प्रवीणदादा पाटील आणि त्यांच्या खरोखर कल्पक विचारसरणीतून या स्पर्धेचा मात्र उगम झाला. आमचे सुनीलजी पाटील साहेब माजी सरपंच, जे खरोखर पेशाने ॲडव्होकेट, परंतु आज समाजकार्याची ओढ मात्र त्यांना या स्पर्धेपासून दूर ठेवू शकली नाही. जबरदस्त स्पर्धा आमदार चषक 2025 ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 7वर 1 सद्यस्थितीमध्ये टीम आपला पाहायला मिळेल ती निळजे. रियार्थी 11 जय हनुमान निळजे टीम अजूनही मात्र धावा बऱ्याचशा पूर्ण करायच्या आहेत, परंतु गोलंदाज विजय पवारवरती कोणताही दबाव नाहीये, कारण महत्वाची विकेट केतन मात्र बाद झाला. आणखीन एक डॉट बॉलची भर पडली. 5 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले, शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. 7 रन स्कोर कार्डवरती 7वर 1 या स्थितीमध्ये आहे संघ. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप केल्या बॉल चालला मिड विकेट कडे. फिल्डर त्या ठिकाणी आहे, थोडीशी फंबलिंग शुभम दभाणे त्या ठिकाणी होते, आणि निश्चितपणे कोणत्याही प्रकारची चूक न करता अगदी 1 रन यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रियार्थी 11 जय हनुमान निळजे टीमची टोटल आहे 8 1 विकेटच्या मोबदल्यात. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणार. 99-92 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात थँक्यू डीजे. सन्माननीय कबीरदादा पाटील असतील आमचे, अजयदादा पाटील, अजयदादा माळी यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कबीरदादा, अजयदादा, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि निकेश दादा पाटील बघा, यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बंधुतुल्य प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रोहित टीम मेक शुअर आपण आपले डिसिजन सहित तयार असाल, कारण सामना लो स्कोरिंग आहे, त्यामुळे सामना जर संपला तर त्याच्या अगोदर डिसिजन तुमचं होणं फार गरजेचं आहे. इथे क्लीन बोल्ड, मागून मात्र कव्हर पूर्णपणे मिळाली आणि त्याचा फायदा उचलत असताना प्रभाकरने त्रिफळा उद्ध्वस्त केला. बॅटर नितेश बॅक टू द डगआउट. सफलता हा तोच संघ आहे ज्या संघाने मात्र पहिल्या मॅच मध्ये तब्बल 50हून अधिक धावा पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप म्हणून बनवलेल्या. आता तोच संघ आता थोडस अडचणीमध्ये सापडल्यासारखा वाटतोय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 विकेट. पूर्वार्ध जर आपण पाहिला तर ज्यावेळेस निळजे टीम बॉलिंग करत होती
प्रत्येक बॉलरला एक तरी विकेट मिळालेलाच आहे, ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये नितेश पाटील याने 3 विकेट जवळजवळ मिळवलेल्या, 2 धावा खर्च करत दुसरं षटक हाताळलं होतं करण पाटीलने, त्याने देखील सेम स्पेल हाताळला होता, 2 धावा खर्च करत 3 विकेट त्यानेही मिळवल्या होत्या. केतनचं षटक एक आलं, त्यामध्ये 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला गेला आणि मीतचं जे 4थं षटक होतं त्यामध्ये 6 धावा खर्चून 1 विकेट मिळवला गेला, त्यामध्ये मला वाटतं 1 रन आउटचा समावेश असावा. इथे चांगला फटका होता, बॉल चालला मागे, पंचांचं इथे मात्र कॉल येतो बिमर्ससाठी, इथे चेक केलं जावं कारण समोर हर्षल असताना ही मात्र द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. येस, इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर, त्यामुळे बॉलही फ्री मिळाला आणि त्याचसोबत रन देखील मिळाल्या. टीमची टोटल 5 ने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण धावसंख्या झाली 13 आणि नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने बॉल रिलीज झाला, अगदी छातीवरचा बॉल होता. त्यामुळे संदेश मला वाटते तुलाही हा डिसिजन देण्यामध्ये कोणती अडचण नव्हती. खरं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये तू ती भूमिका घेत असतोस, परंतु आज एवढी मोठी स्पर्धा आमदार चषकाच्या नावाने समोर येत असताना जे पंच आहे ते खरं तर डिसिजन घेऊ इच्छित आहेत. इथे देखील पहा लेग स्टिकच्या बाहेरून निघून गेलाय का बॉल हे मात्र पाहायचंय. अगदी स्टंप टू स्टंप, लाईन टू लाईन बॉल या ठिकाणी मात्र डिलिव्हर होत असताना आपण पाहू शकाल. हर्षलला सध्या तरी दबाव जाणवतोय का, कारण नो बॉल आला त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग करतोय प्रभाकर. आपल्या टीमसाठी सर्वस्व अनुभव. भले 18 धावांचं टार्गेट आहे, परंतु या 18 धावांच्या लो स्कोरिंग टार्गेटला देखील आम्ही रोखण्याची जिद्द स्वतःकडे ठेवतोय. 15 बॉलमध्ये 5 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. इथे देखील चांगला फटका आहे, मागे चालला बॉल, थांबणार नाही. आणखीन एक चौकार मिळतोय. 4 धावांनी टीमची टोटल इथे मात्र जाऊन पोहोचले बरोबरीत 17 धावा स्कोर कार्ड वरती. निश्चितपणे या कल्याण पूर्व विभागाच्या विकासाचा कायापालट, विकासाची मात्र खऱ्या अर्थाने गंगाजांनी मात्र वाहिली या कल्याण पूर्व विभागात. आमचे माजी आमदार गणपत शेठ गायकवाड साहेब यांच्या सौभाग्यवती मात्र आज विधान सभेवरती मात्र थाटात निवडून गेलेत. परंतु सामना इथे फिनिश होत असताना आपण पाहू शकाल हार्ड लक टीम प्रिशा 11 जय हनुमान आडिवली. बॉल प्लीज जमा करा, बॉल स्टेज जवळ जमा करा बॉल प्लीज. आडिवली टीम आपला रिक्वेस्ट आहे की तो प्रिशा 11 आडिवली टीम आपण मात्र या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य सहभाग नोंदविलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करीत आहोत. आणि त्याचबरोबर मी अभिनंदन करेन ते टीम रियार्थ 11 जय हनुमान निळजे 2 सामने जिंकत आपण अगदी 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. वाकणसमचे बंधुतुल्य मित्र बिपिन पाटील यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यस प्रणव, डिसिजन काय असेल आणि डिसिजनची लगेच अंमलबजावणी करा. वेळ आपल्याला कमी घ्यायचा आहे या अनुषंगाने, कारण समोरील टीम थांबली आहे. सो बॉलिंग रोहिंजन टीम बॉलिंग, आपला नेवारीपाडा टीम आपल्याला इकॉनॉमिकली तर तो 2 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या. तो रियार्थ 11 जय हनुमान निळजे टीमचा नितेश
पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. नितेश सामनावीर, आपण नितेशला देऊन सन्मानित करणार आहोत. नितेश यायचं आपण. चला या नितेश, सामनावीर देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. यापूर्वीच्या मॅच मध्ये पॉवर ऑफ पवार आपण पाहिले आणि आता नितेश पाटील चमकला. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी अंदाज संगमामध्ये इम्प्रेस केलंय. पद्माकरजी पाटील यांना विनंती असेल की आपण या. पद्माकरजी पाटील दादांना आम्ही विनंती करीत आहोत. ग्रामस्थ बोर्दुल, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हातानं आम्ही सन्मानित करतोय नितेश पाटीलला. जन्मन ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू आणि अप्रतिम कामगिरी, सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय तो अर्थातच रुयार्थ 11 जनुमान क्रिकेट संघ नियोजन. अभिनंदन. काय सांगाल या स्पर्धेबाबत, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळून? खूप चांगलं वाटतंय आणि आयोजन देखील खूप सुंदर आहे. मागच्या वेळी पण आम्ही या ग्राउंडवर खेळलो तेव्हा मजा आलेली. आयोजन आज पण चांगलं आहे आणि 5 दिवस मला तर वाटतं असं चांगलं आयोजन राहील. ओव्हरऑल यंदाच्या हंगामामध्ये नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली कामगिरी तुमच्या संघाची पाहायला मिळते, तर त्याबाबत काय सांगशील? कामगिरी चांगली म्हणजे कधीतरी ढासळते, पण म्हणजे पोरांना एकच सांगत असेल की प्रत्येक मॅचमध्ये 100% देऊन खेळा. कधी एक ओव्हर टाकल्यानंतर स्वतःला स्टार नका समजू. प्रत्येक बॅट्समन हा त्याच्या एरियातला स्टारच असतो. त्याच्यामुळे बॉलिंग टाकताना आपल्या मेहनतीने बॉलिंग टाका, त्याला मेहनत करून मारू दे. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम वक्तव्य केलं. जेही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांना हीच विनंती आहे की थोडा चांगला